लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी 24वा हप्ता संदर्भात आलेली आहे. हो, हे बघा, तुमच्या खात्यामध्ये जो मे महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे ना, ₹1500 जे जमा झालेत ना, ते होते 23व्या हप्त्याचे. ते 23व्या हप्त्याचे पैसे होते ₹1500, परंतु आता 24वा हप्ता पण वाटप लाडक्या बहिणींनो. हे बघा, 24वा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल, 24व्या हप्त्याचे पण ₹1500 तुम्हाला, जून महिन्याचे पण ₹1500 तुम्हाला पाहिजे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. सर्व सांगतो एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. तसेच लाडक्या बहिणींनो, हे बघा, अजून एक महत्त्वाची अपडेट अशी आहे, ₹13,390 संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. तर ₹13,390 संदर्भात जे अपडेट आहे ते तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. या व्हिडिओला आताच लाईक करा. चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण लाडकी बहीण योजनेबद्दल छोटी मोठी जी माहिती माझ्याकडे आली ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगत असतो व्हिडिओच्या माध्यमातून. पहा आता महत्त्वाची माहिती. आता लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचे ₹1500 मिळाले, बरोबर. आता हे मे महिन्याचे ₹1500 जे आले ना, ते जून महिन्यात तुम्हाला मिळाले आहेत, बरोबर. आता काय झालेलं आहे की ऑलमोस्ट भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला, म्हणजे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला असेल, कारण कधीपासून हे सुरुवात झालेली आहे वाटपची. त्यामुळे मे महिन्याचे 23व्या हप्त्याचे ₹1500 जमा झाले. हां, काही किंचित बहिणी बाकी असतील तर त्यांना पण मिळून जाईल. परंतु महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी तुम्ही पात्र असाल तरी तुमच्या खात्यामध्ये हप्ता येत नसेल, तुम्ही ई-के-वाय-सी पण केलेली आहे आणि सर्व बरोबर केलेलं आहे, सर्व म्हणजे गोष्टी तुमच्या बरोबर आहेत, तरी तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचाच हप्ता जमा झाला नसेल ना, तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती सांगून देतो. हे बघा, तुम्ही सर्व ओके केलेलं आहे, सर्व बरोबर केलेलं आहे, व्यवस्थित आहे सर्व गोष्टी, तरी हप्ता आला नसेल तर तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये हप्ता आलेला नसेल. त्यामुळे बँकेत जा, बँकेत बघा आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का, डीबीटी ॲक्टिव्ह आहे का. जर या गोष्टी ॲक्टिव्ह नसतील तर तुमचा हप्ता थांबतो बहिणींनो. त्यामुळे हे करणं फार गरजेचं आहे पहिले. ओके, आता बघा मी तुम्हाला काय सांगतो महत्त्वाची माहिती, लक्षपूर्वक बघा आता. आता ठीक आहे, ज्या बहिणींना हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी ही प्रोसेस सांगत आहे मी, कारण या कारणामुळे भरपूर बहिणींचा हप्ता थांबला होता आणि भरपूर बहिणींना मी हे सांगितलं, त्या बहिणींनी आधार कार्ड बँकेशी लिंक केलं आणि त्यांच्या खात्यामध्ये ₹1500 अखेरकार जमा झाले. आता काय झालं होतं, मागच्या वेळी ₹3000 देण्यात आले होते मार्च आणि एप्रिलचे. ते ₹3000 भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेच नाही, पात्र असून झाले नाही. त्यानंतर त्यांनी आधार कार्ड बँकेशी लिंक केलं तरी त्यांच्या खात्यामध्ये हप्ता आला नव्हता. परंतु आता या मे महिन्याच्या हप्त्यासोबत त्यांना ते ₹3000 आणि मे महिन्याचे ₹1500 असे टोटल त्यांच्या खात्यामध्ये ₹4500 जमा झालेले आहेत. ओके, ठीक आहे. आता अजून महत्त्वाची माहिती, तर चर्चा सध्या एकच चालू होती की या 2 महिन्याचे म्हणजे मे महिना प्लस जून महिन्याचे पण जसे मागच्या वेळी ₹3000 जमा झाले, तसेच या 2 महिन्याचे एकूण ₹3000 जमा होतील असं बोलण्यात आलं. परंतु ₹3000 आले नाहीत, फक्त मे महिन्याचेच ₹1500 तुमच्या खात्यामध्ये जमा झाले. परंतु आता जून महिन्याचे ₹1500 पण वाटप संदर्भात अपडेट समोर आले आहे आणि तीच अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत आहे. लक्षपूर्वक बघा. आता महत्त्वाची खुशखबर आहे बहिणींनो, आणि ही खुशखबर ऐकून तुम्ही सर्वजण खुश होणार आहात. तर लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या संपूर्ण लाडक्या बहिणी या व्हिडिओला लाईक करतील, चॅनलवर नवीन असतील तर चॅनल पण सबस्क्राईब करतील, कारण महत्त्वाची माहिती आहे त्यांच्यासाठी. बघा आता बघा लाडक्या बहिणींनो, मी काय सांगत आहे. हां, तर जेवढ्या पण पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पुन्हा हप्ता, तुम्ही बरोबर ऐकतायत, पुन्हा हप्ता. आता पुन्हा का म्हणताय मी, कारण मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला. आता पुन्हा तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता म्हणजे पुन्हा ₹1500. आता काय असतं, आपण सर्वजण बघतच आहोत की हप्ता वेळेवर जमा होत नाही आहे, GR लवकर येत नाही आहे. GR जो आहे त्यानुसार निधी मंजूर होतो आणि तेव्हा हप्ता येतो. आता 81 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत. हा आकडा अजून वाढत आहे, पुढे वाढणार, कारण भरपूर बहिणी अपात्र पण होत आहेत. त्यामुळे जो काही निधी येत आहे, 344 कोटी निधी आला होता मे महिन्याच्या हप्त्यासाठी. आता यापेक्षा जरी कमी निधी आला जून हप्त्यासाठी, 344
पेक्षा कमी जर निधी आला तर समजून जायचं की अजून लाडक्या बहिणी अपात्र झाल्या. कारण निधी कमी झाला म्हणजे भरपूर बहिणींचा हप्ता बंद झाला असं असतं ते. आता आता हे बघणार आहोत आपण जून महिन्याचा निधी किती येतो. तो 340 येतो की 344च येतो की मग 300 येतो हे बघणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये समजून येईल की किती बहिणी अपात्र झाल्या म्हणजे हप्ता किती बहिणींचा बंद झाला. चला ठीक आहे, हे संपूर्ण सोडा. आता मी डायरेक्ट तुम्हाला जून महिन्याच्या हप्त्याबद्दल माहिती देतो. जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वाटपबद्दल संपूर्ण माहिती सांगतो. आता लक्षपूर्वक बघा. हे बघा, जून महिन्याचे 1500 रुपयाची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत. तुम्हाला मे महिन्याचा हप्ता भेटलेला आहे. सर्व गोष्टी बरोबर आहेत. आता तुम्ही जून महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहेत ना, तर आता जून महिन्याचा हप्ता पण वाटप लाडक्या बहिणींनो ही सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी मी तुम्हाला सांगत आहे इथे. लक्षपूर्वक बघा आता. तर जून महिन्याच्या हप्त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो, परंतु पहिले मी तुम्हाला काय सांगितलं होतं सुरुवातीला? आठवतंय का? सुरुवातीला मी तुम्हाला काय सांगितलं या व्हिडिओच्या 13,390 रुपये संदर्भात अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल. तर 13,390 रुपये संदर्भात पहिले अपडेट समजून घ्या. पहा. हा तर 13,390 रुपये संदर्भात काय अपडेट आहे पहिली ही अपडेट तुम्हाला समजून सांगतो. तर 13,390 रुपये संदर्भात अपडेट असे आहे की हे 22 कॅरेट सोन्याचे भाव आहेत 1 ग्रामचे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोन्याचे भाव पण सांगून दिले मी. हे बघा, सध्या सोन्याचे भाव ना घसरत आहे. घसरण आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे सोन्यात. तर सोन्याचे भाव काही दिवसांपूर्वी फार प्रचंड वाढले होते, परंतु आता जरी आपण बघितलं तर सोन्याचे भाव हळूहळूपणे खाली घसरत असताना चित्र आपल्याला आता दिसत आहे आणि भरपूर भाव खाली आलेले आहेत. तर तुम्ही सोनं खरेदी करू इच्छित असाल तर मग तुमच्यासाठी 22 कॅरेट सोनं तुम्ही खरेदी करत असाल तर 1 ग्रामचा भाव आज 13,390 रुपये आहे सोन्याचा भाव. 22 कॅरेटचाच भाव का सांगितला? कारण यामध्ये महिलांचे दागिने वगैरे बनतात. ओके. आणि तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, चांदी खरेदी करायची असेल, जे खरेदी करायचं असेल ते खरेदी करा. परंतु महत्त्वाचं, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सल्ला दिलेला नाही एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्ही तुमचा सोनाराचा किंवा तुम्ही तुमचा तज्ञांचा सल्ला जरूर घेऊ शकता. ओके. चला ठीक आहे. आता जून महिन्याचा हप्त्याबद्दल माहिती आपण समजून घेऊया फायनली. सर्व लाडक्या बहिणी त्या आतुरतेने वाट बघतात की जून हप्ता कधी येणार. तर बघा, जून महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार हा तुमचा प्रश्न आहे ना. तर तुम्हाला हा मिळणार जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात. ओके. जवळपास 1 ते 5 जुलैपर्यंत हप्ता येऊन जायला पाहिजे किंवा 1 ते 10 जुलैपर्यंत हप्ता येऊनच जायला पाहिजे. जून महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला जुलैच्या पहिल्या आठवड्यात मिळणार आहे. ओके. तर ही एक्सपेक्टेड तारीख आहे. अधिकृत माहिती आल्यावर अजून कळवण्यात येईल. ठीक आहे. जी माहिती आली होती ती संपूर्ण सांगितली. तर लाडक्या बहिणींनो, तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.